नमः शिवाय. मंगल प्रदोष व्रतकथा. नैमिषारण्यात ऋषीगणांसमोर शौनक ऋषींनी सूतजींना प्रश्न केला की मंगल प्रदोष व्रत म्हणजे काय. तेव्हा सूतजी सांगू लागले, मंगल प्रदोष अर्थात मंगळवारी येणारा प्रदोष म्हणजेच मंगल प्रदोष, यालाच भौम प्रदोष असेही म्हणतात. तेव्हा तेथे उपस्थित सर्वजणांना सूतजी सांगू लागले, हे व्रत केल्याने व्याधींचे निवारण होते, कर्जातून मुक्ती होते, सुख शांती संपत्ती समृद्धी लाभते. हे व्रत पापनाशक म्हणून प्रख्यात आहे. हे व्रत करणाऱ्याने व्रतदिनी उपवास सोडताना गहू आणि गूळ यांच्यापासून बनविलेल्या पदार्थांचेच सेवन करावे. उदाहरणार्थ गहू आणि गुळाची लापशी किंवा शिरा, गव्हाची चपाती, गूळ इत्यादी. आता मी तुम्हाला त्या व्रताच्या संदर्भातील एक कथा सांगतो, ती शांत चित्ताने तुम्ही श्रवण करा. फार वर्षापूर्वी एका नगरात एक म्हातारी राहत असे. ती हनुमंताची भक्त होती. तिला एक पुत्र होता, त्याचे नाव मंगलिया. ती वृद्ध माता हनुमंताची श्रद्धेने उपासना करीत असे. ती प्रत्येक मंगळवारी हनुमंताचे व्रत करीत असे. त्याची पूजा करून त्याला नैवेद्य अर्पण करीत असे. त्या दिवशी ती जमीन सारवत नसे आणि मातीही खणत नसे. अशा प्रकारे तिने बराच काळ व्रताचरण केले. एकदा हनुमंताने तिच्या श्रद्धेची परीक्षा घेण्याचे ठरविले. तो साधूचा वेश घेऊन तिच्या घरी गेला व म्हणाला, माझी इच्छा पूर्ण करू शकेल असा कोणी हनुमंताचा भक्त येथे आहे का. त्याचा आवाज ऐकून ती म्हातारी माता बाहेर आली. तिने साधूला नमस्कार केला व म्हणाली, महाराज, माझ्यासाठी काय आज्ञा आहे. तेव्हा तो साधू वेशात असलेला हनुमंतराय म्हणाला, मी भुकेने व्याकुळ आहे माता. मी येथे स्वयंपाक करून भोजन करू इच्छितो. तू येथील थोडीशी जमीन सारून दिलीस तर बरे होईल. वृद्धेची द्विधा मनस्थिती झाली. ती हात जोडून म्हणाली, साधू महाराज, आज माझे व्रत आहे. आजच्या दिनी मी जमीन सारवणे, माती खणणे अशी कामे करत नाही हो. या व्यतिरिक्त तुम्ही मला जे काही सेवा सांगाल ती मी अवश्य करेन. साधूने तिला तशी प्रतिज्ञा करावयास सांगितली. मग तो म्हणाला, तू माझ्या मुलाला म्हणजेच तुझ्या मुलाला येथे बोलावून घे. त्याला पोटावर झोपवायस सांग. मी त्याच्या पाठीवर आग पेटून स्वयंपाक तयार करील. साधूचे बोलणे ऐकून म्हातारीच्या पायाखालची जमीन हरवली हो. ती जमीनच सरकून गेली तिच्या पायाखालची. दिलेले वचन पाळण्याशिवाय तिच्याकडे अन्य उपाय नव्हता, पर्यायच नव्हता. तिने जड अंतकरणाने मांगलियाला हाक मारली. पुत्र मंगलिया, त्याला साधूच्या हवाली केले. पण साधूचे समाधान झाले नाही. त्याने मंगलियाला पोटावर झोपण्यास सांगितले आणि त्या वृद्धाच्या हातूनच त्याच्या पाठीवर आग पेटून घेतला. त्यानंतर ती दुःख वेगाने आपल्या घरात निघून गेली. थोड्या वेळाने स्वयंपाक तयार झाला. साधूने त्या वृद्धेला हाक मारली व म्हणाला, तू आपल्या पुत्राला हाक मार, म्हणजे त्यालाही येथे येऊन प्रसाद ग्रहण करता येईल. ते ऐकून तिला अश्रू अनावर झाली. ती म्हणाली, महाराज, आता त्याला हाक मारायला सांगून मला अधिक दुःखी कष्टी करू नका हो. पण साधूने तिचे काही ऐकले नाही. त्याचे मन राखण्यासाठी तिने मंगलिया हाक मारली तर काय आश्चर्य, तो बाहेरून धावत धावत हसत आला. त्याला सुखरूप पाहून तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तिने साधू चरणांना अनन्य भावे शरण गेला, नमस्कार केला, त्याची क्षमा मागितली. तेव्हा प्रसन्न झालेल्या हनुमंताने साधू वेश टाकून तिला मूळ स्वरूपात दर्शन दिले. ओम नमो हनुमंताये, ओम नमो हनुमंताये. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. आपल्या आराध्य देवताला आपल्या अंगणात प्रगट स्वरूपात पाहून ती वृद्ध माता धन्य झाली, धन्य झाली. सूतजी म्हणाले, श्रोते हो,
हनुमंत हा रुद्र अवतार आहे. मंगल प्रदोष व्रत केल्याने शिवपार्वती आपल्या भक्तांना अशाच प्रकारे दर्शन देऊन कृतार्थ करतात. ओम उमा सहित शिवाय नमः.